हाय, गुड मॉर्निंग. मी योजना. चला, एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज निघालो होतो आम्ही नाशिकला जायला, पण ते कशासाठी हे तुम्हाला आम्ही पुढे नक्कीच सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्लॉग नक्की बघावं लागेल. बघणार ना? मग 100% नक्की बघा. संध्याकाळची सगळी कामं आटपून मस्त आम्ही तयारी करून निघालो होतो नाशिकला जायला. राया पण आमच्यासोबत तयार होता आणि रायाचे असे वेगवेगळे मोमेंट्स कॅप्चर करणं मला नेहमीच कॅमेरामध्ये आवडतं आणि आम्ही यूट्यूब शॉर्ट्ससाठी थोडेसे काही व्हिडिओजसुद्धा क्रिएट केलेत. कारण लाँग व्हिडिओसोबत शॉर्ट व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर टाकले म्हणजे ते छान ग्रो व्हायला हेल्प होते. म्हणून मी आणि रायाने काही असे छोटे छोटे मुमेंट्स आमच्या कॅमेऱ्यामध्ये आम्ही कैद केले. आम्ही आधी पोचलो नाशिकला. तर नाशिकला आम्ही आलो होतो अधिक महिन्याच्या वाणासाठी माझ्या भावाच्या घरी आणि राया खूप एक्सायटेड होता ध्रुवला भेटण्यासाठी, म्हणजे माझ्या भावाच्या मुलाला भेटण्यासाठी. आणि राया आम्हाला सगळ्यांना शांत राहा, बोलू नका असं करत आम्हाला घरात घेऊन चालला होता, कारण तो ध्रुवला सरप्राईज देणार होता. राया हळूहळू घरात चालला होता आणि ध्रुव खूप सरप्राईज झाला होता. त्या दोघांची मजा मस्ती लगेच सुरू झाली आणि माझ्या भावाने आणि वहिनीने अशी छानशी तयारी करून ठेवलेली होती. आता वाणासाठी तयार होणार होतो, पण ह्या दोघांच्या गप्पा काही संपत नव्हत्या. गप्पा सुरूच होत्या आणि मग वहिनीने जेवायला वाढलं. आम्हाला मस्त आंब्याचा रस आणि मांडे केलेले होते. आम्ही जेवणावर मस्त ताव मारला आणि मध्ये मध्ये आमचे काही फोटो सेशन्स आणि व्हिडिओही काढणं सुरूच होतं. पाटाभोवती अशी मस्त रांगोळी काढून आम्ही छान जेवायला बसलो होतो. पुरणपोळी, आंब्याचा रस असं सगळंच केलेलं होतं आणि मग जेवणानंतर वाणाची तयारीही चालू झाली. पहिला मान होता आमच्या छोट्या सरकारांचा, म्हणजे रायाचा. कारण भाचा जो आहे तर भाच्याचा मान सगळ्यात पहिलेच असेल का नाही. मग आमच्या छोट्या सरकारांचे मामासाहेबांनी पाय धुवून औक्षण करायला सुरुवात केली आणि रायाला आणि ध्रुवला हे सगळं बघताना खूप मजा पण येत होती, कारण त्यांच्यासाठी हे सगळं नवीनच होतं. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास आणि ह्या महिन्यामध्ये जावयांना आणि छोट्या भाच्यांचा मान करायचा एक वेगळीच परंपरा आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये लावलेली आहे. त्याचप्रमाणे मामा आता रायाच्या पायांचं औक्षण करून घेत होता आणि मध्ये मध्ये ध्रुवची लगबग पण चालू होती. गंध लाव, अक्षदा टाक, माधुरीसुद्धा त्याला मध्ये मध्ये थांबवत होती. पण आमचा ध्रुव थांबेल तर तो ध्रुव कसला. लहान मुलं घरात असली की असे चैतन्याचं वातावरण आणि हसी मजाकचं वातावरण नेहमीच असतं. आणि मग मामीने सुद्धा रायाचे पाय धुवून घेतले. पण आमच्या ध्रुवलासुद्धा दादाचे पाय धुवायचे होते. तो आईला त्याच्यासाठी मनवत पण होता, पण त्याचं काही चालत नव्हतं. रायाही मजा मस्ती करत होता. मग मामीने रायाचं औक्षणसुद्धा करून घेतलं आणि मग पुढच्या सोपस्करांना सुरुवात झाली. आंब्याचे दिवस असल्यामुळे मस्त आम्ही आंबारसाचा बेत केलेला होता आणि आंबारस खूप छानच झालेला होता. माझी वहिनी आहेत सुगरण. रायाचा मानपान करण्यासाठी त्याच्या मामाने त्याला मस्तपैकी ड्रेस आणि अनारशाचं वाणसुद्धा लावलं होतं आणि अनारशांचं दान मामाने केलं. मध्ये मध्ये ध्रुव घंटी वाजवायचा प्रयत्न करत होता, कारण त्याला देवपूजा केल्यासारखंच फील येत होतं. आणि मग त्यानंतर आमचे सोपस्कर सुरू झालेत. माझ्या वहिनीने म्हणजे माधुरीने माझे पाय धुवून घेतले आणि तोपर्यंत विकीने यांना टॉवेल टोपी घालून त्यांचा मानसन्मान केला. हे असे आपले सणवार म्हणजे एक फॅमिली गॅदरिंगच असेल नाही का. त्यासाठीच तर ते बनवले गेले असतील. त्यानिमित्तानेच प्रत्येकजण आपल्या बिझी शेड्यूलमधून टाईम काढून आणि गप्पा मारायला, सगळ्यांसोबत बसायला वेळ तरी काढतो, नाहीतरी असा वेळ आपल्याकडे कुठे भेटणार. त्यानंतर वाण म्हणून माझ्या वहिनीने माझी ओटी भरून घेतली आणि त्यामध्ये छान असा ड्रेससुद्धा मला गिफ्ट केला होता आणि तसंच यांनासुद्धा एक मस्त ड्रेस माझ्या भावाने गिफ्ट केला होता. असा हा छोटासा आमचा कार्यक्रम पार पडला.
अधिक मासामध्ये कपडे, पितळाच्या वस्तू तसेच भांडे हे दान करण्याचं मोठं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे माझ्या भावाने सुद्धा मला एक छानपैकी अशी निरांजनी आणि पूर्ण पूजेचं साहित्य गिफ्ट केलं. आणि मग रायाने आणि ध्रुवने आपला रेग्युलरचा डान्स सुरू केला. असा होता आमचा छोटासा व्लॉग. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की बघत राहा आमचं चॅनल. बाय.